नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये असलेला विशाळ गड उंच सह्याद्री पर्वताच्या वरती आहे। तो गड बघण्यासाठी भारतातून आणि महाराष्ट्रामधून अनेक पर्यटक येतात। सह्याद्री पर्वत चढून वर जाऊन तिथला सुंदर व्ह्यू बघतात आणि तिथले प्राचीन आणि ऐतिहासिक ठिकाणे बघतात। पण विशाळगडच्या पायथ्याशी असलेले कासारी धरण पर्यटक का बघत नाहीत हे आज आपल्याला बघायचे आहे। कासारी धरणाची सुरुवात गेळवडे गावाजवळ होते आणि धरणाचा लास्ट विशाळगडाच्या पायथ्याशी होतो। म्हणजे विचार करा, धरणाची लांबी 10 किलोमीटर पेक्षा जास्त आहे आणि धरणाच्या चारी बाजूनी उंच सह्याद्री पर्वत आहेत आणि सह्याद्री पर्वताच्या घनदाट जंगलामधून हे धरण सापासारखे वळण वाकडी करत करत विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचते। आज आपण त्या धरणाजवळ पोहोचायचं आहे, तिथला सुंदर व्ह्यू देखील बघायचा आहे। आणि धरणातील एक पॉइंट असा आहे, तिथून पाणी बाहेर सोडले जाते। तो व्ह्यू पॉइंट बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे। तुम्ही देखील माझ्या सोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि आपण विशाळगडाच्या पायथ्याशी असलेले कासारी धरण बघायचे आहे। धरणाच्या पाण्यामध्ये जाऊन मस्त आनंद देखील घ्यायचा आहे। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धरणाच्या आतमध्ये पण एक पॉइंट आहे, तिथून पाणी वीज निर्मितीसाठी खालून बाहेर निघते। त्या पॉइंटवर पोहोचण्यासाठी आपल्याला लोखंडी पुलावरून चालत चालत धरणाच्या मधोमध जावं लागतं। पण तिथे जात असताना भीती देखील वाटते। हे धरण खूप जुने असल्यामुळे तो लोखंडी पूल देखील गंजलेला आहे। तरी देखील आपण ॲडव्हेंचर प्रवास करत त्या लोखंडी पुलावरून धरणाच्या मधोमध पोहोचून तिथला व्ह्यू पॉइंट देखील बघायचा आहे। समोर तुम्हाला धरणाच्या बांधाचा कोना दिसत असेल, त्या ठिकाणी धरणाचे प्रवेशद्वार आहे। पण प्रवेशद्वाराला कुलूप असल्यामुळे आम्ही गाडी बाहेर पार्क करून धरणाच्या बांधावरती प्रवेश केला आणि धरणाच्या चारी बाजूने उंच सह्याद्री पर्वत आहेत, जे पूर्णपणे घनदाट जंगलाने भरून गेलेले आहेत। म्हणजे असे वाटते जणू काय सह्याद्रीने हे कासारी धरण आपल्या कुशीत घेतलेलं आहे। धरणाच्या आतमध्ये तुम्हाला लहान 2 घरे दिसत असतील, त्या ठिकाणी मासे पालन केले जाते। आणि मी तुम्हाला म्हटलं होतं या धरणाच्या आतमध्ये खतरनाक पॉईंट आहे। त्या पॉईंटवर पोहोचण्यासाठी आपल्याला जंग लागलेल्या पुलावरून आतमध्ये जावं लागतं। त्या ठिकाणी आपण जायचं आहे आणि तिथून पाणी जमिनीच्या आतमधून बाहेर धरणाच्या खाली एक शेड आहे, त्या शेडमध्ये जाते आणि त्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते। आपण या पुलावरून या मेन पॉईंटवर जाण्या अगोदर या धरणाच्या बांधावरून चालत चालत पुढे जायचं आहे आणि पुढे जाऊन धरणाचे पाणी जिथून बाहेर सोडले जाते तो पॉईंट देखील बघायचा आहे। त्या ठिकाणी किती दरवाजे आहेत आणि पाणी कसे बाहेर येते हे देखील आपल्याला बघायला मिळेल। आणि माझा परिवार समोर करवांदे तोडून मस्तपैकी जंगली रानमेव्याचा आनंद घेत आहेत। आपण नंतर या पाण्यामध्ये पण उतरायचं आहे आणि पाण्याचा मस्त आनंद देखील घ्यायचा आहे। या धरणाची रुंदी कमी आहे असे मी तुम्हाला सांगितलं होतं, पण धरणाची लांबी भरपूर आहे। हे बघण्यासाठी आपल्याला ह्या डोंगराच्या वरून धरण लांबपर्यंत कसं पसरलेलं आहे आणि सह्याद्री डोंगरामधून वळणे घालत विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत कसे गेलेले आहे हे देखील आपल्याला बघायला मिळेल। आता आपण चालत चालत या बांधावरून पुढे जाऊया आणि पुढे जाऊन धरणाचा पाणी सोडणारा पॉईंट बघूया। आता मी धरणाच्या त्या पॉईंटवरती पोचलेलो आहे, जिथून पाणी बाहेर सोडले जाते। आता आपण या पुलावर प्रवेश करायचा आहे आणि या पुलावरून पाणी बाहेर सोडण्यासाठी किती दरवाजे आहेत आणि पाणी बाहेर कसे येते हे देखील बघायचं आहे। आणि या पुलावरून पुढे जात असताना इथला अनुभव कसा येतोय हे देखील बघूया। त्या पुलावर प्रवेश करण्यासाठी आपल्याला समोर जाणारी ही लहान वाट दिसते, म्हणजे एक लहान पूल आहे। या पुलावर प्रवेश केल्यानंतर आपल्याला या धरणाचे दरवाजे बघायला मिळतात। पण आता एप्रिल महिना सुरू आहे आणि धरणाच्या पाण्याची पातळी खोलावल्यामुळे धरणाच्या दरवाजापर्यंत पाणी पोहोचत नाही, त्यामुळे पाणी बाहेर कसे पडते हे आपण बघू शकत नाही। पण पाणी बाहेर सोडण्यासाठी या ठिकाणी 3 दरवाजे आहेत। हा पहिला दरवाजा आहे, तो आपण खाली जाऊन बघायचा आहे। त्यानंतर आणखी पुढे गेल्यानंतर
गेट नंबर 2 आहे, म्हणजे हा दुसरा दरवाजा आहे. तो देखील खाली गेल्यानंतर आपल्याला दिसणार आहे. आणि समोर आहे गेट नंबर 3, म्हणजे जेव्हा पावसाळ्यामध्ये पाणी भरपूर या धरणामध्ये असते तेव्हा या तिन्ही दरवाजामधून पाणी बाहेर सोडले जाते. पण उन्हाळ्यामध्ये आम्ही आल्यामुळे तो व्ह्यू आपल्याला बघायला मिळणार नाही. पुन्हा आपण पावसाळ्यामध्ये ह्या धरणामध्ये येऊन इथला पाणी सोडणारा व्ह्यू देखील बघू शकतो. आणि या पॉईंटवरून धरण असे दिसते बघा. धरणाची लांबी दोन्ही डोंगरांच्या दोन्ही साईडने पसरत गेलेले आहे. ते देखील आपण डोंगरावरती जाऊन बघायचे आहे. पण आता आपण ह्या पुलावरून खाली जायचं आहे, कारण आपल्याला खाली जाऊन ह्या पुलाचे दरवाजे पाणी सोडण्यासाठी कसे बनवलेले आहेत हे देखील बघायला मिळते. आणि पावसाळ्यामध्ये पाणी बाहेर सोडली जाते त्याची जागा ही आहे. इथून पाणी जोरात स्पीडने खाली नदीला सोडले जाते. आणि खाली उतरण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत. एकदम सरळ पायऱ्या असल्यामुळे ह्या पोलला पकडत पकडत आपण खाली जायचं आहे. आणि खाली जाऊन हे बांध आणि हे दरवाजे कसे बनवलेले आहेत हे देखील बघायचे आहे. बघू शकता तुम्ही, अनेक वर्ष होऊन गेली या धरणाला बांधून, तरीसुद्धा हे लोखंड अजून देखील मजबूत आहे. बघा हा पॉईंट कसा आहे बघू शकता. आणि माझी मुले ह्या शिडीवरून आता खाली उतरत आहेत. आणि धरणाचा तिसरा दरवाजा हा आहे, तो पण पूर्णपणे लोखंडाने बनवलेला आहे. त्या दरवाजामधून पाणी बाहेर येणारा हा मार्ग आहे. आणि आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला धरणाचा दुसरा दरवाजा बघायला मिळतो. बघा हा आहे धरणाचा दुसरा दरवाजा. तो पण पूर्णपणे लोखंडी खांबाने आणि लोखंडी दरवाजाने बनवलेला आहे. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला धरणाचा पहिला दरवाजा बघायला मिळतो. तो देखील आपण पुढे जाऊन बघायचा आहे. बघा हा धरणाचा पहिला दरवाजा आहे. आणि वरती त्या रूममध्ये मशिनरी आहेत. त्या मशिनरी हे दरवाजे जसे जसे वरती उचलतात तसे तसे पाणी खूप स्पीडने ह्या चाचमधून बाहेर पडते. बघू शकता तुम्ही, इथला व्ह्यू अतिशय सुंदर आहे. आता आपण ह्या शिडीवरून वरती चढूया आणि वरती जाऊन धरणाच्या मधोमध असलेला तो पॉईंट बघूया. तिथून पाणी वीज निर्मितीसाठी बाहेर सोडले जाते. मित्रांनो, कासारी धरणाच्या सर्वात खतरनाक पॉईंटवर आता मी निघालेलो आहे. आणि माझ्या परिवाराला मी म्हटलं तुम्ही माझ्यासोबत आतमध्ये येऊ नका, कारण ह्या पुलाचा खालचा भाग पूर्णपणे जंग लागल्यामुळे हलत आहे. तरी देखील माझा मुलगा माझ्यासोबत ह्या पुलावर यायला तयार झालेला आहे. बघू शकता, जसं पुलावर आम्ही पाय ठेवला तसे पूल हलू लागले आहे. हा ॲडव्हेंचर प्रवास एकदम खतरनाक आहे. जर खालचा पत्रा पडला तर आपण डायरेक्ट पाण्यामध्ये पडू शकतो. तरी देखील आम्ही दोघांनी धाडस करून ह्या पुलावरून आम्ही चालत चालत पुढे निघालेलो आहे. बघा हे खालचे पूल कसे आहे. इथून पुढे जात असताना भीती तर वाटतेच, पण असा खतरनाक प्रवास करायला वेगळीच मजा आम्हाला येते. आता मी तुम्हाला दाखवतो पूल पुढे जात असताना कसे दिसते. बघा मित्रांनो, हा पत्रा कसा हालत आहे. ह्या पत्र्यावर पाय दिल्यानंतर बघा हे धाडधाड वाजत आहे. आणि माझा मुलगा म्हटला मी आता काही पुढे येत नाही, जा परत जा. आणि माझा मुलगा घाबरला, कारण हा पत्रा हालत आहे. त्यामुळे त्याला म्हटलं तू परत जा. आता मी धाडस करून ह्या पत्र्यावरून पुढे जाणार आहे आणि तुम्हाला तो व्ह्यू पॉईंट दाखवणार आहे जिथून पाणी बाहेर सोडले जाते. खूप खतरनाक प्रवास आहे हा मित्रांनो, कारण हा पत्रा हालत आहे. त्यामुळे भीती वाटत आहे पुढे जायची. तरी देखील मी आता पुढे निघालेलो आहे. आणि ह्या पुलावरून जेव्हा आपण धरणाच्या आतमध्ये बघतो तेव्हा मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं धरणाच्या आतमध्ये 2 लहान घरे आहेत. त्या ठिकाणी
मासे पालन केले जाते. आणि माझी फॅमिली आणि माझ्या मुलाने पुन्हा धाडस केलं आणि ते आतमध्ये येऊ लागले आहेत. हे आतमध्ये येताना साईडला पकडून या, कारण हा मधला भाग हालत आहे. आता ते पुढे येत आहेत. पुढे आल्यानंतर आपल्याला हा अजून पुलाचा काही भाग चालत चालत पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतर आपण ह्या मेन पॉईंटवरती पोचायचं आहे आणि तिथे जाऊन बघायचं आहे पाणी बाहेर कसे सोडले जाते. तुम्ही बघू शकता फायनली आम्ही या पुलावरून चालत चालत घाबरत कसे तरी ह्या मेन पॉईंटवरती आलो. आणि या ठिकाणी एक दरवाजा आहे. तो दरवाजा वरती असलेल्या रूममधून मशीनने वरती उचलला जातो. तो पाणी बाहेर जमिनीच्या आतमधून जाते. खाली उतरण्यासाठी आणखी एक शिडी बघायला मिळते. म्हणजे या शिडीवरून ऑपरेटर वरती जाऊन ही मशीन ऑपरेट करतो. आणि खाली जाण्यासाठी आणखी एक शिडी आहे बघा. या शिडीवरून जेव्हा आपण खाली जातो तेव्हा आपल्याला जमिनीच्या आतमध्ये गेल्यासारखा अनुभव मिळतो. आणि जसं जसं खाली जाताना आवाज घुमत आहे बघा. म्हणजे हा खतरनाक प्रवास भयानक आहे. आणखी पुढे जाणे धोक्याचे आहे, कारण खाली शिड्यांना पूर्णपणे जंग लागलेला आहे. आणि ह्या मध्ये पोल आहे. तो पोल पण पूर्णपणे जंग लागल्यामुळे खराब झालेला आहे. आणि माझा आवाज कसा घुमत आहे हे देखील तुम्ही बघू शकता. आता आपण इथूनच वरती जाऊया, कारण खाली जाणे धोक्याचे आहे. आता मी तुम्हाला दाखवतो धरणाच्या मधोमध आल्यानंतर धरणाचा व्ह्यू कसा दिसतो बघा. सुंदर असा व्ह्यू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणजे हे धरण निसर्गाच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे इथला व्ह्यू अतिशय सुंदर आहे. आणि या पुलावरून आम्ही आतमध्ये आलो बघा. पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे पुलाचे पोल पूर्णपणे ओपन झालेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं हे कासारी धरण एका डोंगराच्या वरती जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि फायनली मी डोंगराच्या वरती प्रवास करत आलो आणि इथून खाली बघितल्यानंतर हे कासारी धरण असे दिसते. या धरणाचा व्ह्यू एवढा सुंदर इथून बघायला मिळतो की धरणाची लांबी कशी दूरपर्यंत पसरलेली आहे. आणि धरण डोंगरांना वेडी वाकडी वळणे घालत विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत कसे गेलेले आहे हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. डोंगरातील या ॲडव्हेंचर रोडने प्रवास करत आम्ही आलो. गाडी या ठिकाणी थांबवली आणि या व्ह्यू पॉईंटवरून मी तुम्हाला धरणाचा व्ह्यू दाखवत आहे. समोर तुम्हाला सह्याद्री पर्वत रांग दिसत असेल. या रांगेला वेढा घालत हे धरण कसे पसरलेले आहे हे तुम्ही बघू शकता. समोर आपल्याला धरणाचा सुंदर व्ह्यू बघायला मिळतो. धरणाच्या पाण्याची पातळी जरी खालवली असली तरी धरण डोंगरांना वेढा घालत कसे पुढे पुढे गेलेले आहे हे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील मांजरे गावाच्या वरती असलेल्या कासारी धरणावरती घेऊन आलो. हे धरण सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये कसे बनवलेले आहे हे देखील तुम्ही बघितले. धरणाचा बांध आपण बघितला. धरणाची रुंदी जरी कमी असली तरी धरणाची लांबी किती दूरपर्यंत पसरलेले आहे हे देखील तुम्ही बघितलं. धरणाचा एक पॉईंट असा आहे तिथून पाणी कसे बाहेर सोडले जाते हे आपण बघू शकलो नाही, पण धरणाचे दरवाजे कसे बनवलेले आहेत हे देखील आपण बघितले. आणि धरणाच्या मध्ये पॉईंट आहे तो बघण्यासाठी आपल्याला खतरनाक पुलावरून चालत चालत पुढे जावं लागलं. पुलाचा खालचा पत्रा हालत होता तरी देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो पॉईंट दाखवला. तुम्ही पण अशा ठिकाणी वेळात वेळ काढून या. गरमीमध्ये आला तर तुम्ही पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करू शकता, त्यामुळे उन्हापासून तुमचा बचाव होऊ शकतो. आणि पावसाळ्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी आला तर इथला सुंदर व्ह्यू बघून तुम्हाला असे वाटेल जणू काय तुम्ही स्वर्गामध्ये आला आहेत. पर्यटक या ठिकाणी का येत नाहीत हेच मला माहीत नाही, कारण इथला व्ह्यू पॉईंट अतिशय सुंदर आणि बघण्यासारखे आहेत. मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः
पार्वती पते हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.